अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की अमोल अर्जुनला जाऊ नका असं सांगत असतो. अर्जुन अमोलला बोलत असतो की बाळा, मला फक्त आज जाऊ दे, उद्या मी तुझ्यासोबत राहतो ना, नक्की राहतो बाळा, प्रॉमिस. पण अमोल म्हणतो की नाही बाबा, तुम्ही मला सोडून कुठेसुद्धा जायचं नाही. अर्जुन बोलतो की असं नाही करायचं बाळा, इतका हट्ट करतात का, तू तर शहाणा मुलगा आहेस ना. अमोल बोलतो की बाबा, पण तुम्ही मला प्रॉमिस करता आणि दरवेळेस तुम्ही निघून जाता. अप्पी पण अमोलला समजावायला लागते की बाळा, आज जाऊ दे, उद्या राहील की बाबा, तू माझं शहाणं बाळ आहे ना. अमोल मनातल्या मनात म्हणतो की नक्कीच त्या आर्या मावशीनंच माझ्या बाबाला बोलवून घेतलं असेल, नाहीतर माझा बाबा मी बोललो तर थांबला असता, तो गेला नसता. असं बोलतो आणि तो नाराज होऊन बसतो. अर्जुन अमोलला समजावून गाडीत बसायला जाणार असतो. तो घरातून बाहेर येतो तरीसुद्धा अमोल त्याचे प्रयत्न चालूच ठेवतो. अमोल त्याच्या मागे मागे पळतो. अर्जुनला आर्याचा फोन येतो आणि तो फोन उचलतो. तेवढ्यात मागे अमोल चक्कर येऊन पडतो. अमोलला चक्कर येऊन पडल्यानंतर अप्पी जोरात अमोल म्हणून ओरडते. तेव्हा अर्जुनचं लक्ष फोनमध्ये काही बोलण्याआधीच अमोलकडे जातं आणि तो फोन चालूच ठेवून अमोलकडे पळत जातो. त्याला उचलून सगळेजण घरात नेतात, त्याच्या बेडरूममध्ये नेतात आणि त्याला लगेच अप्पी डॉक्टरांना फोन करताय आणि बोलवून घेते. डॉक्टर आल्यानंतर परत डॉक्टर म्हणतात की याला खरंच खूप स्ट्रेस येत आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याला स्ट्रेस द्यायचा कमी प्रयत्न करा. तो खूप स्ट्रेस घेत असल्यामुळे त्याला चक्कर येते आणि हे एवढ्या लहान वयात चक्कर येणं लहान मुलांसाठी काही चांगली गोष्ट नाही आहे. अप्पी बोलते की अहो डॉक्टर, पण त्याला आत्ता कसला स्ट्रेस नाही आहे. तर अर्जुन म्हणतो की मी गेलो नाही म्हणूनच हा बहुतेक त्याला टेन्शन आलेलं असेल. तेव्हा डॉक्टर बोलतात की या मुलाला इथून पुढे कसल्याही पद्धतीचा स्ट्रेस देऊ नका. तिथून डॉक्टर गोळ्या औषधं देऊन निघतात. जाताना सांगतात की त्याची काळजी घ्या. जसे डॉक्टर जातात तसे अर्जुचा फोन आत आणून दिलेला असतो दिप्याने. तो फोन तिथे तसाच टेबलावर ठेवलेला असतो. पण अर्जुनला हे माहीत नसतं की तो फोन चालू आहे आणि आर्या तो फोन कानाला लावून ऐकत असते. आर्याला कळतं की तो अर्जुन अमोलच्याच घरी आहे. ती कान देऊन ऐकत असते की अर्जुन तिथे काय म्हणतोय आणि तिथे काय प्रकार घडलाय. तर दिप्या, अप्पी आणि अर्जुन एकमेकांशीच भांडायला लागतात की ह्याला मी सांगितलं होतं स्ट्रेस देऊ नका, तरीसुद्धा तुम्ही दिला. अप्पी अर्जुनला बोलते की अर्जुन, मी तुला सांगितलं होतं की तुला तुझ्या पोराची जबाबदारी घेता येत असली तर तू घे, नाही तर तू हे विसरू नको 7 वर्ष मी एकटीनं सांभाळलंय. तेव्हा त्याला कसलाही टेन्शन दिलं नाही आणि आत्ता इथे 2 महिनेसुद्धा झालेले नाहीत येऊन, तर याला चक्कर यायचा त्रास चालू झाला आहे. तुला कळतंय का अर्जुन, तुझ्या ह्या बेजबाबदारपणा वागण्याचा काय परिणाम होतोय तुझ्या मुलावर. अर्जुन बोलतो की काय अप्पे, तुला काय वाटतं मी काय मुद्दामून करतोय का, अमोलला त्रास देतोय. दिप्या बोलतो की इथे सुद्धा तुम्ही सुद्धा भांड्याचा चान्स सोडू नका दाजी आणि दिदे. तेव्हा अप्पी दिप्याचं बोलणं ऐकून शांत होते आणि अर्जुनसुद्धा शांत होतो. अर्जुन अप्पीला म्हणतो की अगं सॉरी अप्पे, पण मला जावं लागतंय, ह्याला पण काही कारणं आहेत आणि ते तुला माहीत आहेत, नाही तर मी असाच गेलो नसतो. आर्याची इकडे तळपायाची आग मस्तकात जात असते की तो अप्पीला म्हणत असतो की मी अमोलसाठी फक्त थांबतोय, मला जायचं नाही आहे, पण आर्याला मी शब्द दिल्यामुळे जातोय. इकडे आर्या म्हणते की काय अर्जुन, तुला काय वाटलं, मला वाटलं तू पूर्ण मनापासून येतोयस, पण तू फक्त आपल्या कदमांना शब्द दिलाय म्हणून तो येतोयस. त्यावर इकडे अमोलला थोडी थोडी जाग यायला लागते आणि लगेच बापू येऊन सांगतात की अगं अमोल जागा झाला. सगळेजण त्याच्या रूममध्ये पळत जातात. अर्जुन अमोल उठायला लागतो म्हणून अर्जुन त्याला उचलून घेतो आणि म्हणतो की बाळा कसा आहेस रे तू, ठीक आहेस ना. अमोल म्हणतो की बाबा प्लीज तुम्ही नका ना जाऊ. अर्जुनला कळतं की आता हा काय म्हणजे ह्याला कशाचा स्ट्रेस आला आहे, ह्याला मी जाऊ नको ह्याचा त्याने खूप विचार केला आणि त्याला चक्कर आली. अर्जुन बोलतो की बाळा मी इथून आज कुठेही जाणार नाही आणि कसल्याही परिस्थितीत इथेच थांबणार. अमोल खूप खुश होतो आणि म्हणतो की ये माझे बाबा माझ्या जवळच राहणार. हे आर्या ऐकते. आर्याला खूप राग येतो आणि बोलते की अर्जुन, तू फक्त त्या अमोलसाठी मला एवढे डेट तयार केलेले असताना तू आला नाहीस
आता माझा फक्त एकच ध्येय आहे, तुला, आप्पीला आणि अमोलला बरबाद करण्याचा. जोपर्यंत मी आप्पीला आणि अमोलला पूर्णपणे बरबाद करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि माझं नाव आर्यासुद्धा लावणार नाही. इतकी ती खूप रडत असते, तिच्या मनाला खूप लागलेलं असतं. इकडे जसा फोन चालूच असतो, अर्जुन अजूनसुद्धा अमोलला म्हणत असतो की बाळा, तू तुझी काळजी घे, तुला काही झालं तर तुझा बाबा जगू शकणार नाही. अमोल बोलतो की बाबा, तुम्ही प्रत्येक वेळेस मला सोडून जाता, मला अजिबात आवडत नाही. अर्जुन बोलतो की यापुढे बाळा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि कसल्याही परिस्थितीत फक्त तुझ्याजवळच राहीन. अमोल बोलतो की पण बाबा, तुम्ही मला प्रॉमिस करा. तेव्हा अर्जुन त्याला प्रॉमिस करतो की बाळा, इथून पुढे तुझा बाबा कधीच चुकणार नाही. आप्पी त्याच्या तोंडाकडे बघत राहते आणि बापू त्याला रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा आप्पी अर्जुनला बोलते की तुला काही कळतंय का रे, तुला काही अंदाज आहे तू त्याला काय बोललायस? अर्जुन बोलतो की हो, मला चांगलंच माहिती आहे मी त्याला काय बोललो. आप्पी बोलते की अरे, तुझी आणि आर्याची तर आज डेट होती ना, आणि तू गेला नाहीस तर तू विचार केलायस का की तू आर्याला काय उत्तर देणार आहेस? अर्जुन बोलतो की माझं मी बघून घेईन आर्याला कसं समजवायचं. ती अमोलचा विषय काढला की ती काही बोलणार नाही मला, ती मला घेईल समजून, असं अर्जुन म्हणतो आणि आर्या ऐकते. आणि आर्या म्हणते की तू मला इतका हलक्यात घेतलंस अर्जुन, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं, मला आयुष्यात असं कधी वाटलं नव्हतं की मी हे कोणासाठी तरी करण. एवढं चांगलं रूम डेकोरेशन केली, एवढी मी तयार होऊन आली, त्याची तुला काहीच कशी रे किंमत नाही अर्जुन. तुझ्या फक्त कदमांच्या शब्दामुळे तू लग्नाला तयार झालास, पण मी तर तुझ्यावर प्रेम करते. कमीत कमी माझा विचार करून तरी तू यायला पाहिजे होतंस. आर्याची अशी इच्छा असते की जर अमोलला बरं झालेलं आहे तर तू का आला नाहीस. इकडे आर्या खूप रडत असते. ती पूर्ण ते डेकोरेशन तोडून फोडून टाकते, सगळ्या फुलांचा चुरगळा करते आणि रडत बसते. इकडे अर्जुन अमोलच्या उशाला बसून त्याच्याशी बोलत असतो की बाळा, तू असं टेन्शन घेऊच जाऊ नकोस रे छोट्या छोट्या गोष्टींचं. तर अमोल म्हणतो की बाबा, मी कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतले, मला काहीच टेन्शन नाही आहे, मी सिम्बा, मी एकदम बरं आहे, असा म्हणत असतो. इकडे बापू आप्पीशी बोलत असतात की आप्प्या, अर्जुनला आज गेलं पाहिजे होतं, ती पोरगी त्याची वाट बघत असेल ग तिकडे. आप्पी बोलते की हो बापू, मला माहीत आहे, पण आता काय करू तरी काय शकतो ना, आता तो जाणारही नाही. इकडे आर्या रुपालीला फोन करून सांगते की जाऊ बाई, आज सुद्धा अर्जुन आला नाही. रुपाली बोलते की अगं आर्या, काय बोलतेस तू, कसं काय नाही आले? आर्या बोलते की आज परत त्या अमोलने आणि आप्पीनं प्लॅन करून परत मला तोंडावर पाडलं आणि माझ्यापासून परत अर्जुनला हिसकावून घेतलं. जाऊ बाई, यावेळेस मी अमोलला आणि आप्पीला कधीच माफ करणार नाही. याआधी फक्त मला आप्पीचा राग घ्यायचा, पण इथून पुढे मी अमोलला सुद्धा सोडणार नाही. रुपाली जरा घाबरूनच बोलते की अगं आर्या, तू काय बोलतेस, तुला कळतंय का? आर्या बोलते की हो जाऊबाई, मला चांगलंच कळतंय मी काय बोलते ती. यापुढे अमोलला अजिबात सुट्टी नाही. ते एवढं बारकं पोरगं एवढा प्लॅन करेल मला कधीच वाटलं नव्हतं. रुपाली तिला समजवायचा प्रयत्न करते की अगं आर्या, अमोलचा विषय आहे म्हणजे अमोलला खरंच चक्कर आली असेल आणि त्याची तब्येत बरी नसेल म्हणून अर्जुन भाऊजी आले नसतील. आर्या बोलते की मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले की अमोल स्वतः प्रॉमिस घेत असतो अर्जुनशी की बाबा, तुम्ही मला आज सोडून जाऊ नका. पण तुम्ही मला सांगा जाऊबाई, जर अमोलला चक्कर आली मान्य आहे, पण तो शुद्धीत आला, व्यवस्थित आहे, मग तो 1 तास माझ्यासाठी वेळ काढू शकत नाही का? तुम्ही सांगा, मी एवढं सगळं त्याच्यासाठी केलं, त्याचा थोडा तरी विचार करून त्यांनी यायला पाहिजे होतं ना. रुपाली बोलते की अगं, तुझं सगळं बरोबर आहे, पण आता आपण करू तरी काय शकतो ना, तूच सांग मला. त्यावर आर्या बोलते की हा झाला तेवढा तमाशा पुरे झाला. इथून पुढे अर्जुनसुद्धा आता आर्याचं खरं रूप बघेल. त्याला पण लवकरच कळेल की त्याने कुठल्या मुलीशी पंगा घेतलाय आणि कसं शब्द देऊन मुकरायचं असतं ते. रुपालीसुद्धा जरा बेचैनच होते आणि म्हणते की आर्या, तू काळजी करू नकोस, तू जशी आहेस तशी घरी ये, नाहीतर तू तिथेच थांब, मी तुला न्यायला येते. आर्या बोलते की त्याची काही गरज नाही, झाला तेवढा आता तमाशा पुरे झाला, मला आता तिकडे यायची अजिबातसुद्धा इच्छा नाही आहे, मी माझ्या घरी निघाली आहे. आर्या सगळा तिथला तहस नहस करून आपल्या घरी जाते. घरी पण रडतच गेलेले असते.
तेव्हा आर्याची आई आर्यफच्या पुढे येते आणि आर्याची ही अवस्था बघून आई रडायला लागते आणि विचारते, बाळा काय झालं तुला? तुझी ही अवस्था कोणी केली मला सांग. आर्या बोलते की अगं तो अर्जुनसाठी मी एवढी तयार होऊन गेली आणि त्याला माझं काहीच कसं पडलेलं नाही आई. एवढी मी सकाळी त्याच्यासाठी किती खुश होते, पण त्याने माझ्या पूर्ण खुशीवर पाणी फेरलं ग आई. मी काय करू? माझं खरंच अर्जुनवर खूप प्रेम आहे, पण त्या अमोल त्या भिकाऱ्या पोरामुळे माझ्या सगळ्या प्लॅनचा सत्यानाश झाला. मी त्या पोराला अजिबात सुद्धा सोडणार नाही, ना त्या अप्पीला सोडणार ना अमोलला सोडणार. आर्याची आई आर्याला समजवते की बाळा तुला मी आधीसुद्धा म्हणालं होतं, अपेक्षा जरा कमी ठेव. त्याला एक मुलगासुद्धा आहे आणि मुलगा त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणारच. आर्या म्हणते की आता ते काही नाही, आता उद्याच्या उद्या मी जाऊन त्या अमोलला खरं खोटं करणार आणि त्याला आपल्या बाबाचं दुसऱ्या बाईबरोबर लग्न ठरणार हे मी सांगणारच. आर्याची आई तिला समजावत असते की बाळा हे असं नको करूस, कारण उद्या जर त्या पोराला आधीच चक्कर येतात आणि तू एवढं मोठं शॉक दिल्यानंतर त्या मुलाला अजून काही झालं तर त्याला पण जबाबदार तू राहशील आणि अर्जुन तुझ्यापासून अजूनच लांब जाईल. आर्या म्हणते की मला आता त्याचं काहीही पडलं नाही, मला फक्त बदला घ्यायचा आहे. असं म्हणून आर्या तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे अर्जुन आर्याचा विचार करत बसलेला असतो. आजसुद्धा मी आर्याला भेटायला गेलो नाही, उद्या ती किती तमाशा करेल हे सांगता येत नाही. आता उद्या जाऊन पहिला तिची माफी मागितली पाहिजे, तेव्हाच ती शांत येईल. तिला आज खूप वाईट वाटलं असेल. अर्जुन स्वतःच्याच मनाशी विचार करत असतो. अर्जुन थोड्या वेळाने आर्याला फोन लावतो तर आर्या काही फोन उचलत नाही. खूप वेळानंतर फोन केल्यानंतर सुद्धा आर्याने फोन न उचलल्यावर अर्जुन म्हणतो की ही चिडली असेल मी गेलो नाही म्हणून. उद्या मी तुला समक्ष जाऊन भेटतो आणि इकडे काय झालं ते तिला सांगतो. अर्जुनला माहीत नसतं की आर्याने फोनवरचं सगळं बोलणं ऐकलंय. आणि इथेच आप्पी आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.